काही दिवसापासून धुळे शहरात अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे। त्या अतिक्रमणधारकांना आमदार महोदय व आयुक्त साहेब ज्या पद्धतीने अतिक्रमणधारकांना धमकावत आहे व अतिक्रमण काढत आहे, विशिष्ट वस्ती खास करून दलित आणि मुस्लिमांच्या वस्त्यांना टार्गेट करून महापालिका प्रशासन व धुळे शहराचे आमदार महोदय अनुप अग्रवाल हे टार्गेट करत आहेत। आणि त्या टार्गेट करत असताना संपूर्ण धुळे शहरभर काही मातब्बर लोकांचे सुद्धा अतिक्रमण असताना, व्यापारी लोकांचे अतिक्रमण असताना फक्त आणि फक्त दलित, आदिवासी व कष्टकरी समाजाला त्रास देण्याचं काम बुद्धिपुरस्कृत भारतीय जनता पार्टीचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत आयुक्त कापडणीस साहेब करत आहेत। त्याचा भीम आर्मी तीव्र धिक्कार व निषेध करते। तसेच येत्या सोमवारी भीम आर्मी भारत एकता मिशन धुळे जिल्हा कमिटीच्या वतीने आयुक्त साहेबांना व आमदार महोदयांना काळं फासण्यात येणार आहे, हे भीम आर्मीकडनं आम्ही आज नमूद करतो। धुळे जिल्हा अध्यक्ष सागर चव्हाण, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिरसाट व आमचे असंख्य कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीत आमदार महोदयांना व आयुक्त साहेब कापडीन साहेब यांना काळं फासल्याशिवाय राहणार नाही। आमची एवढीच मागणी आहे की तात्काळ आदेश मागे घेऊन जर कारवाई करायची असेल तर समान कारवाई करा। जे लोक मातब्बर बी असतील, ताकदवर असतील, राजकीय पावरबाज असतील आर्थिकदृष्ट्या, तर त्यांचंही अतिक्रमण पाडण्यात यावे आणि मगच या वस्त्यांना हात लावण्यात यावे। कारण की आजवर जी भूमिका आम्ही आयुक्त साहेबांची पाहतोय, आमदार साहेबांची, तर ते चॅलेंज करतात की कसे कोण इंद्रदेव तरी येईल तरी आम्ही तुमचं अतिक्रमण थांबवू शकत नाही। तर या प्रकारच्या ज्या उल्लंघना करत आहे, तर त्याच्यामुळे भीम आर्मी भारत एकता मिशन धुळे जिल्हा टीम या दोघांना काळे फासणार म्हणजे फासणार। जय भीम, जय भारत।